यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पोलीस स्टेशनमधील 2 पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। पोलीस हवालदार प्रेमा सुखा राठोड राहणार देऊळगाव वडसा यवतमाळ तर पोलीस शिपाई गिरीश श्रीराम मडावी असे लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहेत। दारव्हा तालुक्यातील एका इसमाचा अवैध दारूचा व्यवसाय असल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता धंदा सुरू ठेवण्यासाठी 3000 रुपयाची मागणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी केली होती। याची तक्रार फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली। विभागाने सापळा रचून दोन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेऊन दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक पंजाब डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक DM नालंड, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शेंडे, किरण खोडकर, अनिल कुमार, विजय आमजिरे आदींनी केली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।